वेपर्स वाळल्यानंतर असा पिवळा कलर आलेला आहे वेपर्सला आणि तळून बघितले तेव्हा छान असे पांढरे शुभ्र तळले गेलेले आहेत. असे वेपर्स मी आज बनवले. तर चला बघूया मी कसे वेपर्स बनवलेले आहेत. आणि मोठे बटाटे असल्यामुळं छान असे मोठ्या साईजचे वेपर्स झालेले आहेत आणि एकदम छान असे झालेले आहेत हे वेपर्स. सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर आज बटाट्याचे वेपर्स बनवायचे आणि त्यासाठी मी 3 किलो बटाटे आणलेले आणि वेपर्स बनवण्यासाठी असे मोठे मोठे बटाटे आणले म्हणजे वेपर्स ना पटकन होतात. कारण आपण ना वर्षभरासाठी वेपर्स बनवत असतो, त्याच्यामुळे जास्त बनवतो, त्यामुळे त्यासाठी ना मोठे बटाटे आणलेले, त्यामुळे स्लाइसही छान होतात आणि बटाटे वेपर्सही पटकन होतात. इथे ही कढई घेतलेली आहे आणि आता ह्या कढईमध्ये ना ही तुरटी टाकलेली आहे आणि आता ह्या बटाट्यांची साल काढून घेते. एका बटाट्याची साल काढून झालेली आहे. आता उरलेल्या सगळ्या बटाट्यांची साल काढून घेते. साल काढल्यानंतर ना बटाटे मी लगेच ना हे तुरटीच्या पाण्यात टाकलेली आहेत आणि एकीने बटाटे बुडतील एवढं पाणी ओतलेले. सगळ्या बटाट्यांची साल काढून झालेली आहे आणि सगळे बटाटे ना मी ह्या तुरटीच्या पाण्यामध्ये टाकलेले आहेत. हे बघा तुरटी आहे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत बटाटे. बटाटे बुडतील एवढं पाणी ओतलेले आणि आता ही वेपर्सची खिसणी आहे आणि इथं ॲडजस्ट करण्यासाठी आहे, म्हणजे आपल्याला जसं ॲडजस्ट म्हणजे जेवढ्या साईजचा वेपर्स पाहिजे त्यानुसार ॲडजस्ट करता येते. आणि मी हे असं ॲडजस्ट करून घेतलेले. हे बघा हे असं ॲडजस्ट करून घेतलेले आणि हे बघा असे वेपर्स बनतायत. असे खूप पटपट वेपर्स होत आहेत आणि बटाटाही मोठा आहे त्याच्यामुळे की नाही लगेच संपतोय. एकदम छान मोठे मोठे हे बघा असे वेपर्स होत आहेत. डायरेक्ट असे ना पाण्यामध्येच वेपर्स बनवले म्हणजे काळे पडत नाहीत, त्याच्यामुळे ह्या पाण्यामध्येच मी वेपर्स डायरेक्ट बनवून घेतलेले. आणि खिसणी चांगली असल्यामुळे ना एकदम पटकन छान असे वेपर्स होत आहेत. अजिबात वेळ लागत नाही. छान असे स्लाइस पडत आहेत वेपर्सचे. आणि आता उरलेले सगळेच वेपर्स ना खिसून घेते. हे वेपर्स आहेत ना खिसून झालेले आहेत आणि ना असे मोठे मोठे वेपर्स झालेले आहेत. मोठे बटाटे असल्यामुळे मोठे मोठे वेपर्स झालेले आहेत आणि इथं पाणी उकळायला ठेवलेले. आता ह्या पाण्यामध्ये ना मी टाकलेले मीठ आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये वेपर्स टाकायचे. वेपर्स बनवण्यासाठी मी जे पाणी उकळायला ठेवलं होतं त्या पाण्याला आता उकळी आलेली आहे आणि पातेलं छोटं असल्यामुळे सगळे वेपर्स काय त्याच्यामध्ये बसू शकत नाहीत, त्याच्यामुळे की नाही थोडे थोडे करून मी आता ना हे वेपर्स पाण्यामधून काढणार आहे. हे उकळलेल्या मीठ टाकलेलं आहे मी आधीच आणि जेवढे बसत आहेत वेपर्स ना तेवढे मी ह्या पाण्यामध्ये टाकायला लागली आहे. आणि ह्या उकळलेल्या पाण्यामध्येच आहे ना हे वेपर्समध्ये थोडा वेळ ठेवायचे. उकळलेल्या पाण्यामध्ये आता मी ना जेवढे बसतील तेवढे वेपर्स टाकलेले आहेत आणि आता थोडा गॅस कमी करायला लागली आहे. आणि वेपर्स आपल्याला काही जास्त शिजवून घ्यायचे नाहीत. एक फक्त 5 मिनिटात पाण्यामध्ये ठेवायचे आणि लगेच काढून घ्यायचे. एक 5 मिनिटे ना मी वेपर्स पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि हे बघा थोडासा कलर चेंज झालेला आहे वेपर्सचा. थोडासा पिवळसर कलर झालेला आहे आणि थोडेसे चिकट झालेले आहेत आणि जास्त काय शिजवलेले नाही आहेत. आणि आता मी हे वेपर्स काढून घेतलेले आहेत ह्या चाळणीमध्ये पाणी निथळून. जे पाण्यामध्ये टाकले होते ते सगळे वेपर्स मी ह्या चाळणीमध्ये काढून घ्यायला लागले. आणि बाकीचेही वेपर्स आता मी सगळे आहेत ना ह्या उकळलेल्या पाण्यामधून काढून घेणार आहेत. पाणी बदलण्याची काही आवश्यकता नाही, फक्त थोडंसं मला वाटतं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकावं
त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ ॲड करते. आणि आता हे उरलेले वेपर्सही ना मी ह्या पाण्यामध्ये टाकलेले आहेत. आणि अशा पद्धतीने बाकीचे जे सगळे राहिलेले वेपर्स आहेत ते मी आता उकळलेल्या पाण्यातून काढून घेणार आहेत. घरामध्ये सुती साडीवरती मी हे सगळे वेपर्स वाळत घातलेले आहेत आणि एकदम पसरून असे वाळत घातलेले आहेत. वेपर्स एकावर एक येऊ द्यायचे नाहीत, नाही तर काळे पडतात. त्याच्यामुळं प्रत्येक स्लाईस वेगवेगळा करून असे वेपर्स पातळ असे वाळत घातलेले आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअरही नक्की करा.